या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सेंट अँजेलोस कम्प्युटर एज्युकेशन. श्रोतेहो नमस्कार, मी उत्तरा मोने खास आपल्यासाठी आणले आहेत माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या वाटा. आज आपल्या बरोबर आहेत गेली 18 ते 20 वर्ष कम्प्युटर एज्युकेशनच्या क्षेत्रात असलेले ॲग्नेलो राजेश. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण काहीतरी वेगळं करावं, पण वेगळं म्हणजे नेमकं काय हे कळत नाही. अशा वेळी गरज असते ती योग्य दिशादर्शनाची. राजेश नमस्कार. नमस्कार. मला वाटतं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे क्षेत्र आज असं आहे की ज्या क्षेत्रामध्ये संधी भरपूर आहेत, पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जावर या क्षेत्राला किती प्रमाणात मान्यता आहे? आपले एक पूर्व प्रधानमंत्री म्हणाले की IT म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नव्हे, तर IT म्हणजे इंडियाज टेरिटरी, IT म्हणजे इंडियाज टुडे, IT म्हणजे इंडियाज टुमॉरो. तर जगभरात भारतीय नागरिकांनी या क्षेत्रामध्ये धुमाकूळ मचवला आहे. प्रत्येक प्रगतिशील देशाची आज डिपेंडन्सी भारतीय नागरिकांवर आहे. जर तुम्ही पाहायला गेलात तर प्रगतिशील देशांमध्ये जे प्रगतिशील कंपनीज आहेत त्यामध्ये प्रामुख्याने रोल निभवणारे जे व्यक्ती आहेत किंवा एम्प्लॉईज ज्यांना आपण म्हणतो उच्च दर्जांवर, ते सगळे भारतीय नागरिक आहेत. आणि आज जगभरामध्ये जसं मेड इन जपान तर एका प्रोडक्टला मान्यता मिळायची किंवा सन्मान मिळायचा, तसंच बॉर्न इन इंडिया हे एक ब्रँड झालेलं आहे. बिईंग अन इंडियन इज अ ब्रँड. आणि हे फक्त एकाच क्षेत्रामुळे घडलेलं आहे आणि ते आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. पूर्ण जगाचं काम आज भारत देशामध्ये येतंय. आणि कितीही जरी तुम्ही कायदे कानून बनवले ह्या प्रगतिशील देशांमध्ये, काम भारत देशामध्ये पाठवण्यापासून थांबवण्यासाठी तरी ते शक्य नाही, कारण ती कंपनी किंवा त्या देशाचं कॉम्पिटिटिव्ह एज ज्याला आपण म्हणतो ते धोक्यात येईल. तर नाविलाजाने त्यांना ते काम भारतीय लोकांकडनं करून घ्यावंच लागतंय. चायनाचं स्पेशलायझेशन प्रोडक्शनमध्ये आहे, प्रोडक्टमध्ये आहे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे. आणि भारत देशाचं स्पेशलायझेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये हे लोकांच्या मनामध्ये, माइंडमध्ये आता स्थापन झालेलं आहे. तर प्रत्येक भारतीय नागरिक जो आहे हा एक फार मोठा प्रोफेशनल घडत चाललाय जगभरामध्ये. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीनी भारत देशाचा कायापालट केला आहे. जर कुठच्या कामाने किंवा कुठच्या एक्सपोर्ट्सनी भारत देशाला जास्तीत जास्त फायदा होत असेल तर ते आहे सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्स. भारत देशातल्या अनेक मोठमोठ्या कंपनीजनी जगभरामध्ये नाव गाजवलेलं आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये जर भारत देश पूर्ण जगावर इकॉनॉमिक राज्य जर करेल तर ते फक्त या क्षेत्राच्या जोरावरच करणार आहे. BA BCom BSc बरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं नवं क्षेत्र. सेंट अँजेलोस कम्प्युटर एज्युकेशन मधून करा BSc इन नेटवर्किंग अँड सिक्युरिटी मॅनेजमेंट. लवकर जॉईन करा आणि मिळवा ग्लोबल करिअरची सुयोग्य संधी. सेंट अँजेलोस. संपर्क 9867864444. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या क्षेत्राकडे कसं बघितलं पाहिजे? विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या क्षेत्राकडे असं बघितलं पाहिजे की ही एक ग्लोबल टेक्नॉलॉजी आहे. जर माझा मुलगा किंवा माझी मुलगी या क्षेत्रात जर पदार्पण करते तर तिचं स्कोप ग्लोबल होतं. कुठच्याही क्षेत्राला जेवढी जास्ती मान्यता असते तेवढं जास्ती त्या स्कोपमध्ये प्रगती करण्याची चान्सेस वाढतात. टेक्नॉलॉजी एक ग्लोबल लँग्वेज असल्यामुळे तुम्ही याचं नॉलेज भारत देशामध्ये घेऊ शकता आणि याचं आउटपुट तुम्ही जगातल्या कुठच्याही कोपऱ्यात देऊ शकता. तर हा एक फार मोठा फायदा मानला जातो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा एक फार इंटरेस्टिंग क्षेत्र असल्यामुळे विद्यार्थी स्वतः स्वइच्छेने स्वतःला डेव्हलप करण्यामागे इंटरेस्टेड असतो. निम्म्य पैशामध्ये एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातला जरी असला तरी तो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आपला करिअर घडवून एक फार मोठा प्रस्थ होऊ शकतो. स्वतःची प्रगती करू शकतो, परिवाराची प्रगती करू शकतो आणि देशभराची देखील प्रगती करू शकतो. तर हे फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये शक्य होऊ शकेल. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये संधी ज्या आहेत त्या नेमक्या कोणकोणत्या आहेत आणि करिअरच्या कोणकोणत्या वाटा त्यांना पुढे नेऊ शकतात? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये बरेच क्षेत्र आहेत, करिअर्स आहेत. जर आपण त्याला ब्रॉडली क्लासिफाय करायला गेलो तर सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि ॲनिमेशन मल्टीमीडिया किंवा ग्राफिक्स ज्याला आपण म्हणू शकतो. कुठच्याही विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची केपेबिलिटी किंवा ॲप्टिट्यूड काय आहे याचं ॲप्टिट्यूड टेस्ट घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे ॲप्टिट्यूड टेस्ट घेतल्यानंतर तुम्ही ह्या 3 क्षेत्रामधनं कुठच्याही एका क्षेत्रामध्ये प्रवेश घेऊ शकता. एक असा विद्यार्थी असतो ज्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गरज फक्त त्याच्या स्वतःच्या करिअरला अजून मजबूत करण्यासाठी लागते. जसं समजा जर मी चार्टर्ड अकाउंटन्सी करतोय तर मला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम्स बऱ्यापैकी आल्या पाहिजेत, म्हणून मी सॉफ्टवेअरमध्ये प्रवेश घेतो. जर मला क्रिएटिव्ह डिझायनर बनायचं असेल किंवा मला सिव्हिल इंजिनियर जर बनायचं असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी मला ऑटोकॅड येणं गरजेचं आहे. जर मला मीडियाच्या क्षेत्रात जायचं असेल
मास मीडियामध्ये जायचं असेल तर मला ॲनिमेशन किंवा ग्राफिक्सच्या क्षेत्रामध्ये प्रवेश घेणं गरजेचं आहे. जर मला स्क्रूड्रायव्हर टेक्नॉलॉजी आवडते, बरं. जर मला मेकॅनिकल वस्तू आवडतात, तर हार्डवेअर आणि नेटवर्किंग या क्षेत्रामध्ये मी माझा करिअर घडवू शकतो. तर ब्रॉडली हे 3 क्षेत्र आहेत आणि या तिघांमधल्या कुठच्याही क्षेत्रामध्ये तुम्ही निवड करून, आणि जर ती योग्य निवड असली तर तुम्ही तुमच्या फ्लोमध्ये येता. फ्लोमध्ये येणं म्हणजे काय? फ्लोमध्ये येणं म्हणजे जे तुम्ही शिकता ते तुम्हाला फटकन समजतं. हे जर तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुम्ही योग्य क्षेत्रात बरोबर. आहातच. हे करण्याअगोदर ॲप्टिट्यूड टेस्ट घेणंही गरजेचं आहे. पण जर तुम्ही तुमच्या फ्लोमध्ये आलात तर कुठच्याही क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी ठरू शकता, घडू शकता. 3 इडियट्स नावाचा जो पॉप्युलर पिक्चर आमिर खानने बनवला, त्या पिक्चरमध्ये एक फार चांगलं क्लिअर मेसेज दिलं त्यांनी. पालकांना त्यांच्या मुलाने काय व्हावं हे घडवण्यापेक्षा त्यांच्या मुलामध्ये काय गुणवत्ता आहे आणि त्यांचं कॅलिबर काय आहे किंवा केपेबिलिटी काय आहे ते ओळखून घेणं आणि त्या क्षेत्रामध्ये त्याला पाठिंबा देणं, त्याच्यामध्येच त्याची प्रगती आहे. तर ते तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा करू शकता आणि करिअर निवडून त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन घेऊ शकता. BA BCom BSc बरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं नवं क्षेत्र. सेंट अँजेलोस कम्प्युटर एज्युकेशन मधून करा. BSc इन नेटवर्किंग अँड सिक्युरिटी मॅनेजमेंट. लवकर जॉईन करा आणि मिळवा ग्लोबल करिअरची सुयोग्य संधी. सेंट अँजेलोस. संपर्क 9867864444. आपण बाकीच्या माध्यमांविषयी ऐकलंय, पण हार्डवेअर टेक्नॉलॉजी हा विषय नेमका काय आहे? अच्छा, इंटरनेटचा जमाना आहे आणि कनेक्टिंग पीपल हे एक चांगलं स्लोगन मानलं जातं सध्या. आणि कनेक्टिंग पीपल या स्लोगनला वास्तव्यामध्ये आणण्यासाठी इंटरनेटचा फार उपयोग होतो. आणि इंटरनेट म्हणजे काय, तर एकापेक्षा जास्ती कम्प्युटर्सना आपसामध्ये जोडून देण्यासाठी ज्या वायरी आपण लावतो त्याला आपण म्हणतो नेटवर्क. मग आता त्या वायरीचं अंतर 1 मीटर असू शकतं किंवा 1,00,000 किलोमीटर असू शकतं. ते शक्य झालेलं आहे हार्डवेअर नेटवर्किंगच्या क्षेत्रामुळे. हार्डवेअर म्हणजे तुमचा कम्प्युटर झाला आणि नेटवर्किंग म्हणजे एकापेक्षा जास्ती कम्प्युटर्सना संघटित प्रकारे काम करण्यासाठी जे यंत्रणा लागतात त्याला आपण नेटवर्किंग म्हणतो. नेटवर्किंग एक कला आहे. म्हणजे ह्या सगळ्या कम्प्युटर्सना जर आपण उदाहरण पाहिलं तर लहानपणी आपण केबल टी व्ही पाहायचो. अगोदर प्रत्येक घरामध्ये एक VCR असायचा. त्यानंतर 200 घरांमध्ये एक VCR लावला गेला आणि कुठचा तरी केबल ऑपरेटर बाकी टीव्हीजना जोडून त्या एका VCR मधनं तो सगळ्यांना सेम पिक्चर दाखवायचा. त्याला आपण नेटवर्क म्हणतो. आता प्रगती झाली आहे आणि तुम्ही प्रत्येक टीव्हीवर त्याच वेळेला वेगवेगळे पिक्चर देखील बघू शकता एका नेटवर्कच्या माध्यमातून. तर दिस इज नथिंग बट अ नेटवर्क. हार्डवेअर सोपा विषय झालाय आणि नेटवर्किंग एक कला झाली आहे. नेटवर्किंग ज्याला आपण म्हणतो सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर किंवा नेटवर्क इंजिनियर वगैरे, जो नेटवर्कच्या कम्युनिकेशनच्या ट्रॅफिकला कंट्रोल करतो आणि मॉनिटर करतो, त्याला आपण नेटवर्क इंजिनियर म्हणतो किंवा सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर म्हणतो. तर ह्या क्षेत्राला सुद्धा प्रचंड डिमांड आहे, कारण वेगवेगळे प्रकारचे नेटवर्क असतात. एक नेटवर्क असतो एका डिपार्टमेंटमध्ये, त्याच्यापेक्षा थोडा मोठा नेटवर्क असतो त्या कंपनीमध्ये, त्याच्यापेक्षा मोठा नेटवर्क असतो त्या कंपनीचे 100 जर शाखा असतील जगभरात तर त्याच्यामधला नेटवर्क, त्याच्यापेक्षा मोठा नेटवर्क असतो की ह्या सगळ्या कंपनी पूर्ण जगातल्या नेटवर्कमध्ये सुद्धा मिसळून आहेत इंटरनेटच्या माध्यमातून. तर इंटरनेट हे वेगवेगळे प्रकारचे नेटवर्क्स आहेत. या एवढ्या भव्य दिव्य कम्युनिकेशन सिस्टम्समध्ये तुमच्या कम्युनिकेशनला कंट्रोल करण्यासाठी जे ज्ञान लागतं त्याला आपण म्हणतो नेटवर्किंग. तर या क्षेत्रामध्ये सुद्धा आजच्या तारखेला भरपूर डिमांड आहे, कारण जसं टेक्नॉलॉजीचा वापर वाढत चालला आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला हार्डवेअर आणि नेटवर्क इंजिनियरची गरज भासू लागली आहे. आणि यामध्ये सुद्धा प्रगती फार वेगाने होऊ शकते. म्हणजे तुम्ही एक सर्व्हिस इंजिनियर म्हणून जॉईन होऊ शकता. यू कॅन बिकम अ नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर. तुम्ही फ्रीलॅन्स कन्सल्टंट बनू शकता. तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही कम्प्युटर्स विकू शकता. तुम्ही नेटवर्क इन्स्टॉल करू शकता. तुम्ही नेटवर्क मेंटेन करू शकता. तुम्ही एका एम्प्लॉईपासून 10,000 एम्प्लॉईज घडवू शकता. एवढी मोठी कंपनी बनवू शकता. तर याच्यामध्ये अनलिमिटेड स्कोप मानला जातो हार्डवेअर आणि नेटवर्किंगच्या क्षेत्रामध्ये. आणि एक करिअर म्हणून आता गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या मान्यता प्राप्त केलेल्या युनिव्हर्सिटीजनी सुद्धा या क्षेत्राला मान्यता देऊन 3 वर्षाचे BCAचे डिग्री प्रोग्राम सुद्धा सुरू केलेत, ज्याला मी उदाहरण म्हणून सांगू शकतो BSc इन नेटवर्किंग आणि सिक्युरिटी मॅनेजमेंट. हा 3 वर्षाचा कोर्स आहे आणि 3 वर्षाच्या कोर्समध्ये एक विद्यार्थी पहिल्या वर्षामध्ये डिप्लोमा घेऊ शकतो, दुसऱ्या वर्षामध्ये ॲडव्हान्स डिप्लोमा घेऊ शकतो आणि तिसऱ्या वर्षामध्ये त्याला BSc इन नेटवर्क आणि सिक्युरिटी मॅनेजमेंटमध्ये डिग्री मिळू शकते. शिक्षण घेता घेता परत तुम्ही नोकरी देखील करू शकता.
तुम्ही एक सर्व्हिस इंजिनियर म्हणून लागू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही ज्ञान घेऊ शकता. आपण एक म्हण म्हणतो ना की जहाँ ना पोचे रवी वहाँ पोचे कवी और जहाँ ना पोचे कवी वहाँ पोचे अनुभवी. तर शिक्षणाबरोबर अनुभव घेणं ही खरोखर ज्ञान आहे. आणि जर असा ज्ञानी व्यक्ती असेल, जर असा ज्ञानी आणि गुणी व्यक्ती असेल, तर त्याला करिअर घडवायला किंवा स्वतःच्या पायांवर उभं राहण्यासाठी काहीही जास्ती लागत नाही. फक्त योग्य वेळी खरे श्रम, चांगले श्रम, योग्य करिअर निवडणं आणि त्याच्यावर मेहनत करणं. बरोबर. आणि म्हणूनच मी आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटलं होतं की योग्य मार्गदर्शन, आणि हे योग्य मार्गदर्शन देण्यासाठीच ॲग्नेलो राजेश आज आपल्या बरोबर आहेत. क्या आपको पता है अभी जो आप ग्रेजुएशन कर रहे हैं उसके साथ साथ आईटी में ग्रेजुएशन कर सकते हैं और बन सकते हैं डबल ग्रेजुएट सिर्फ 3 साल में. जी हाँ, सेंट एंजेलोस कंप्यूटर एजुकेशन में अपने हुनर के हिसाब से आप ज्वाइन कर सकते हैं BSc इन डिजिटल मीडिया, BSc इन नेटवर्किंग या BCA इन सॉफ्टवेयर. सिर्फ एक जनरल ग्रेजुएट बनने के बजाय बन जाइए ग्लोबल आईटी प्रोफेशनल. सेंट एंजेलोस कंप्यूटर एजुकेशन यानी ग्लोबल करियर के लिए सही चुनाव. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9867864444. राजेश, तुम्ही मगाशी सांगितलं त्याप्रमाणे इतकं मोठं क्षेत्र खरं तर हे आहे, पण मग यासाठी शिक्षण नेमकं काय असावं? बेसिक शिक्षण आमचं काय असलं पाहिजे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये कुठचाही डिग्री प्रोग्राम जर तुम्हाला करायचा असेल, BCA म्हणा, BSc IT म्हणा, किंवा BSc इन व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हणा, BSc इन नेटवर्क अँड सिक्युरिटी मॅनेजमेंट म्हणा, तर तुम्हाला कमीत कमी 12वी लागतं. पण कोणत्याही फॅकल्टीचं? कोणत्याही फॅकल्टीचं. किंवा जरी तुम्ही डिप्लोमा केला असेल, 3 वर्षाचा डिप्लोमा जरी केला असेल, तरी तुम्ही याच्यामध्ये या डिग्रीच्या प्रोग्राममध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता. तर याचं एंट्री लेवल फार सोपं आहे आणि स्पेशलाइज शिक्षण असल्यामुळे याच्यामध्ये फ्युचरमध्ये तुम्ही फार प्रगतिशील करिअर घडवू शकता. बरं. परीक्षा साधारण कशा असतात आणि अभ्यासक्रम साधारण कसा असतो? याच्यामध्ये ज्या परीक्षा ज्या घेतल्या जातात, या परीक्षा तुम्हाला रिटन आणि प्रॅक्टिकल असे वर्षातनं 2 सेमिस्टरच्या पॅटर्नच्या माध्यमातून शिकवलं जातं. प्रॅक्टिकल परीक्षाही असतात आणि रिटन एक्झाम्सही असतात. रिटन एक्झाम्स ऑब्जेक्टिव्ह असतात. तर इट इज इंटरेस्टिंग. म्हणजे तुम्हाला अभ्यासाचा एवढा काय लोड येत नाही आणि इंटरॅक्टिव्ह शिक्षण असल्यामुळे तुमचं लक्ष केंद्रित असतं आणि तुम्ही फटाफट शिकूही शकता. BA BCom BSc बरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं नवं क्षेत्र. सेंट अँजेलोस कम्प्युटर एज्युकेशन मधून करा BSc इन नेटवर्किंग अँड सिक्युरिटी मॅनेजमेंट. लवकर जॉईन करा आणि मिळवा ग्लोबल करिअरची सुयोग्य संधी. सेंट अँजेलोस. संपर्क 9867864444. पुन्हा एकदा जाता जाता आर्थिक हातभार किती लावावा लागतो आणि नेमके प्रश्न आर्थिक जे असतात ते पालकांच्या समोर मोठे असतात, तर ते सुटू शकतात का? फार निम्म्य पैशांमध्ये तुम्ही एक चांगलं करिअर घडवू शकता हार्डवेअर आणि नेटवर्किंगच्या क्षेत्रामध्ये, फार निम्म्य पैशांमध्ये. आणि या क्षेत्रामध्ये अजून एक असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही हे शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटीची डिग्री मिळेलच, पण मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्याज ज्या आहेत, जे जगभरात मान्यता ठेवतात, त्यांच्या देखील परीक्षा असतात जे ग्लोबली ॲक्सेप्टेड असतात. तर तुम्ही तेही करू शकता. प्लस तुम्हाला गव्हर्नमेंटचे लोन उपलब्ध आहेत. प्लस तुम्ही प्रायव्हेट संस्थेमध्ये गव्हर्नमेंटची डिग्री जर जॉईन केली तर तुम्हाला त्यांचे इन्स्टॉलमेंट्स देखील मिळू शकतात. तर अशा सगळ्या सुविधा असल्यामुळे तुम्हाला आर्थिक ओझं कधीच जाणवणार नाही याच्यामध्ये, या क्षेत्रामध्ये. बरोबर आहे. आणि मला वाटतं इतकं मोठं क्षेत्र आहे, म्हणतात जसं की स्काय इज द लिमिट म्हणतात तसा प्रकार आहे. आणि खरोखर इतकं मोठं क्षेत्र आज विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी दोघांनीही या करिअरच्या वेगळ्या वाटा नक्की चोखाळल्या पाहिजेत. खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमात येऊन आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. तुमचे धन्यवाद. श्रोतेहो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कळवा. uttaramone18@gmail.com वर uttaramone18@gmail.com. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सेंट अँजेलोस कम्प्युटर एज्युकेशन. अँजेलोस कम्प्युटर एज्युकेशन